तर बघा मित्रांनो, आम्ही सध्या पुलावरून हे शूट करतोय खास आपल्यासाठी. हे बघू शकताय आपल्या पांडुरंगाचा हा गोतावळा आपल्या पंढरीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात दाखल झालेला आहे. सध्या या फुटेजचा आम्ही शूट करतोय दगडी पुलावरून पाहतोय आणि अगदीच काही क्षणातच इथं पंढरीमध्ये आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येणार आहेत आणि आपल्या विठुरायाची पूजा करणार आहेत. त्यांच्या हस्ते पूजा असते, महापूजा आपल्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. हे बघा मित्रांनो, सध्या पंढरपूरमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि पंढरपूरमधून आम्ही सध्या नामदेव पायरीकडे जात आहोत आणि अशा प्रकारे आपण जातोय सध्या नामदेव पायरीकडे. हे बघा, अगदी जवळ आलेलो आहोत आम्ही आता नामदेव पायरीच्या आणि एवढ्या प्रचंड गर्दीमध्ये सुद्धा प्रत्येक जण त्या पांडुरंगाची भेट घेण्यासाठी इथं अगदी आतुरतेनं वाट पाहत आहे. एवढ्या गर्दीत काढत प्रत्येक जण आपल्या मायबापापर्यंत पोहोचण्यासाठी, त्या जगाच्या मायबापापर्यंत पोहोचण्यासाठी धावपळ करताना आपण पाहतोय. सध्या हे पाहू शकता आपण, प्रचंड प्रमाणात गर्दी आहे. मित्रांनो, सध्या आम्ही आलेलो आहोत अगदीच नामदेव पायरीच्या जवळ आणि ही पाहू शकता गर्दी. या गर्दीमधून रस्ता काढत आम्ही पुढे जातोय पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी. त्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही अगदी आतुरतेनं एक पाऊल पुढे सरकवत चाललेलो आहे. आपण पाहू शकताय, हे बघा, या आपल्या जगाच्या मायबापाच्या गावातील ही गर्दी. पांडुरंग आता अगदी सावकाशपणे पुढे जातोय आणि हे पाहू शकता, खूप सुंदर असं हे दृश्य. अशा प्रकारे दिंड्या इथं पोहोचलेल्या आहेत सध्या नामदेव पायरीपाशी. आपण पाहू शकता खूप सारी गर्दी आणि या गर्दीतच अनेक ठिकाणच्या दिंड्या इथे एकत्र होताना पाहतोय. तर अशा प्रकारे आम्ही सध्या पुढे जात आहोत अगदी दर्शनाच्या ठिकाणी. आणि हे पाहू शकताय ही पंढरी, ज्याच्यासाठी प्रत्येक जण आपल्या गावावरून इथपर्यंत प्रवास करतो आणि हे बघू शकता अगदी व्यवस्थितरित्या सगळे पोहोचलेले आहेत. मित्रांनो, आता सध्या मंदिराच्या अगदी जवळ आम्ही पोहोचलेलो आहोत. बघा मित्रांनो, फायनली आम्ही मंदिरापाशी पोहोचलेलो आहोत आणि प्रत्येक जण या क्षणासाठी इथपर्यंत पोहोचण्यासाठी धडपडीनं आपल्या गावापासून, घरापासून इथपर्यंत पंढरपूरपर्यंत प्रवास केलेला असतो. आपण पाहतोय, हे बघा, आणि अगदी मंदिराच्या समोर आपण आलेलो आहोत. अगदी मंदिराच्या काही अंतरावरती आपण उभे आहोत. हे सर्व काही आपण पाहतोय पंढरपूर, आपल्या जगाच्या मायबाप विठ्ठलाच्या दरबारातून. प्रचंड गर्दी आणि अशाच गर्दीमधून आपण आपल्या मायबापाला भेटण्यासाठी येतो. प्रत्येक दुःखाचा अंत इथेच होतो मित्रांनो आणि त्यासाठीच आपण सर्वजण इथे येत असतो. हे पाहू शकताय आपण अगदीच विठ्ठल मंदिराच्या खूप जवळ आलेलो आहोत. अगदीच काही अंतरावरती आपण उभे आहोत. सावकाश पुढे जातोय. हे बघा, यापेक्षा त्या लेकराला आणि त्या बापाला काय गिफ्ट असू शकतं. याचा जन्म आषाढी वारी दिवशी झालेला आहे. आणि मित्रांनो, सांगायचा मुद्दा असा की प्रत्येक
लेकरू हे बापाकडे अनेक हट्ट करतं, परंतु या मुलाचा हट्ट गेल्या 3 वर्षापासून एकच आहे की मला फक्त आषाढी वारीला सोबत घेऊन चला. आणि त्याचे वडील अगदीच त्याला वारीला घेऊन येत असतात. पाहतोय अगदीच आपण आपल्या पांडुरंगाच्या चरण स्पर्शापर्यंत आलेलो आहोत. आणि विठू माझा लेकरूवाळा उगाच म्हणत नाहीत, हे सर्व त्या विठ्ठलाची लेकरं आज आपल्या मायबापाला भेटण्यासाठी पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत. प्रचंड गर्दीमध्ये सुद्धा एक एक पाऊल पुढे घेऊन जाताना एक एक पाऊल जे आहे ते अगदीच प्रत्येक दुःखावरती मात करण्यासाठी, प्रत्येक दुःख विसरून सुखाच्या वाटेकडे जाताना आपण पाहतोय. आणि पाहतोय माझा लेकरूवाळा संत श्रीसंत नामदेव पायरी याच ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत. आणि खूप आनंददायी हा क्षण मित्रांनो आम्ही आणि पाहू शकतोय मित्रांनो किती सुंदर असा हा क्षण आपण आपल्या या सर्व भाविक भक्तांना आषाढी वारीच्या आणि शुभेच्छा आपल्या या पांडुरंगाचे अनेक अनेक आशीर्वाद त्यांना लाभो. आपण आपल्या विठुरायाच्या मंदिरापासून आपण आपलं दर्शन घेऊन पुढे जातोय मित्रांनो. आणि मित्रांनो आपण दर्शन करून आता आपल्या विठू माऊलीच्या मंदिराचे प्रदक्षिणा करीत आहोत. आणि यानंतर हा ब्लॉग संपला जाईल आणि आम्ही परत आमच्या परतीच्या मार्गाने निघणार आहोत. परंतु येताना कधी एकदाशी पंढरपूरमध्ये येतो असं झालेलं आणि जाताना मात्र पाऊल बिलकुल उचलत नाही. अगदी जड पावलांनी पंढरपूरवरनं परत मंगरुळला आम्ही रिटर्न जाणार आहोत. सर्वांच्या सुरक्षेसाठी परत एकदा आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस इथं तैनात आहेत आणि आपल्या सर्वांच्या सुरक्षेसाठी इथं आहेत आपण पाहतो मित्रांनो. आणि आपल्या या सर्व पोलीस जवानांना परत एकदा सॅल्यूट करून आपण पुढे जातोय. आणि ही मंदिराच्या मागचा भाग आहे. तर मित्रांनो आता सध्या आम्ही प्रदक्षिणा करून आता मंदिर परिसराच्या बाहेरच्या साईडला आलेलो आहोत. आणि इथून आता आम्ही परत आमच्या जिकडे गाड्या आहेत तिथून आम्ही आमच्या गावाकडे पोहोचणार आहोत, त्या ठिकाणापर्यंत जाणार आहोत. तुर्तास मित्रांनो या अशा प्रकारचं आजचं आपलं आषाढी वारीचं दर्शन अगदी व्यवस्थितरित्या झालेलं आहे. चला परत एकदा रामकृष्ण हरी.